दंड मराठी वर्त लढा सत्याचा। आष्टा कासार येथे सोन्याचे दुकान फोडले, 1,68,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास। उमरगा लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील सोन्याचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 1 किलो चांदीचे दागिने, 2.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने व 60,000 रुपये असा एकूण 1,68,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मुरुम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील महादेव कोकणे यांचे आष्टा कासार येथे भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे। सोमवारी दिनांक 7 संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करून घरी गेले। मंगळवारी दिनांक 8 पहाटे 3:15 वाजता सुमारास गावातील अरुण तडकले यांनी फोन करून, सुनील, तुझ्या सोन्याच्या दुकानाचे शटर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोडले आहे व शटर अर्धवट उघडे आहे असे सांगितल्याने त्यानंतर फिर्याद त्यांची पत्नी, आई वडील सोन्याचे दुकानावर येऊन पाहिले असता दुकानाचे शटर अर्धवट उघडलेले व वाकडे झालेले दिसले। त्यांनी पोलिसांना फोन करून दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली। मुरुम पोलीस 15 मिनिटात दुकानाकडे येऊन पाहणी केली। दुकानातील तिजोरीत व काउंटरमध्ये ठेवलेले 1 किलो वजनाचे कडली जोडवे, बिंदली, लहान मुलाचे चैन, बिजवे, गणपती मूर्ती, लक्ष्मी मूर्ती असे 1 किलो वजनाचे 35,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 2.5 तोळे 73,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 60,000 रुपये रोख असा एकूण 1,68,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 नुसार मुरुम पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे करीत आहेत। दंड मराठी वर्त लढा सत्याचा।